नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव. आपण पाहणार आहोत 29 जानेवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. आज दिवसभराचा जर आपण विचार केला तर आज दिवस राज्यातील बहुतांश भागामध्ये वातावरण हे स्वच्छ निरभ्र पाहायला मिळालं. याचबरोबर थंडीमध्ये आता कमी झालेली पाहायला मिळते. तसेच तापमानामध्ये हळूहळू काल पाहायला मिळालं. याचबरोबर काही ठिकाणी नाशिक असेल या ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. याचबरोबर आता येणाऱ्या 2 ते 3 दिवस राज्याचं जे वातावरण असेल ते शक्यतो करून निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मात्र लवकरच अजून एक WD म्हणजे पश्चिमी आवर्त हा जम्मू काश्मीरमध्ये येण्याची शक्यता आहे. जवळजवळ 30 तारखेला पश्चिमी आवर्त येईल. ज्यावेळेला 30 तारखेला पश्चिमी आवर्त आल्यानंतर मात्र राज्यात परत एकदा पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. ती म्हणजे खान्देश असेल. याचबरोबर विदर्भाचा पश्चिम भाग या भागामध्ये आपल्याला गारपीट, काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला 2, 3, 4 या फेब्रुवारीमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र काही ठिकाणी बदलही होणे अपेक्षित आहे. याचबरोबर थंडीचा जर आपण विचार केला तर राज्यातील थंडी असेल ती आता हळूहळू कमी होणार आहे. त्याचबरोबर जानेवारी महिना संपल्यानंतर फेब्रुवारीपासून हा उन्हाळा सुरू होत असतो. त्यामुळे सध्या आता पाहिलं तर थंडीची जी लाट होती पाठीमागच्या काही दिवसापर्यंत ती लाट आता कमी होण्यास सुरुवात झाली. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं जर WD स्ट्रॉंग WD होता तो WD पुढे सरकला. या WDच्या प्रभावामुळे जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, उत्तरांचल उत्तराखंड असेल या ठिकाणी तुफान बर्फवृष्टी पाहायला मिळाली. या ठिकाणी पाऊस हा मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. याचा प्रभाव मध्य प्रदेश आणि राज्यावरतीही पाहायला मिळालेला. याचबरोबर वाऱ्याची सिस्टम्स प्रणालीनुसार जर आपण पाहिलं तर बंगालचा उपसागर असेल आणि अरबी समुद्र असेल या दोन्ही समुद्रावरून वारं हे राज्याच्या दिशेला अजून सध्या वाहत आहे. याचबरोबर हे जे वारं आहे हे भूपृष्ठावरच्या थोडंसं वरती असेल, म्हणजेच 500 मीटर किंवा 1 किलोमीटर एवढं अंतरावर वाहत आहे. त्यामुळे आपल्याला वारं वाहत आहे हे सध्या जाणवलं नसेल तरीही वरती वारे वाहिल्यामुळे त्याचा येणाऱ्या काही दिवसात प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे या वाऱ्यामुळे राज्यामध्ये पाऊस ढगांची निर्मिती होण्याची शक्यता ही 30 तारखेपासून पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर आज दिवसभराचा म्हणजे मिनिमम टेम्परेचर जर विचार केला तर राज्यातील बहुतांश ठिकाणी 14च्या वरतीच डिग्री टेम्परेचर पाहायला मिळालं. त्याचबरोबर सर्वप्रथम आपण नंदुरबारचा जर विचार केला, नंदुरबारमध्ये सर्वाधिक कमी तापमान पाहायला मिळालं, जवळपास 13.7 डिग्री सेल्सिअस. मालेगाव 13.6 डिग्री सेल्सिअस. नाशिक असेल 12.2 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पालघरचा उत्तर भाग हा संपूर्ण असेल. या भागामध्ये जर पाहिलं या भागात 14 ते 15 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर बुलढाणा 17.7 डिग्री सेल्सिअस. अकोला 19.7 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर अमरावती 17.7 डिग्री सेल्सिअस. तसेच वाशिम 16.8 डिग्री सेल्सिअस. यवतमाळ 14.2 डिग्री सेल्सिअस. बीड असेल वर्धा असेल 14.8 डिग्री सेल्सिअस. नागपूर 16.6 डिग्री सेल्सिअस. गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी जवळपास 15-16 आणि चंद्रपूरमध्ये 18 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याच्या नांदेडचा उत्तर भाग 14.7 डिग्री सेल्सिअस. नांदेड शहरामध्ये 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच परभणी असेल, हिंगोली असेल, याचबरोबर बीडचा बहुतांश भाग असेल, ज्यानंतर दक्षिण भाग असेल या ठिकाणी 17, काही ठिकाणी 17.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तर संभाजीनगरमध्ये 17.2 डिग्री सेल्सिअस होतं. याचबरोबर लातूरचा दक्षिण भाग असेल, तसे धाराशिवमध्ये 17.2 डिग्री सेल्सिअस. सोलापूर शहरामध्ये मात्र सर्वाधिक तापमान होतं 21.0 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी पाहायला मिळालं. करमाळ्यामध्ये मात्र 14.9 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सांगलीमध्ये 20.0 डिग्री सेल्सिअस. कोल्हापूर 19 डिग्री सेल्सिअस. सातारा 15.9 डिग्री सेल्सिअस. शिरवळ, वाई, महाबळेश्वर या ठिकाणी 13.4 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. पुणे, वेल्शा असेल या ठिकाणी 14.4 डिग्री सेल्सिअस. पिंपरी चिंचवड असेल 17.2 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. कोकणाचा जर विचार केला कोकणाचं डहाणूमध्ये 16.2 डिग्री सेल्सिअस. तसेच पालघर असेल 14 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर मुंबई शहर असेल, कुलाबा असेल, पनवेल असेल, वाशी असेल या ठिकाणी 19 डिग्री सेल्सिअस ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. अलिबाग असेल, पेन असेल या ठिकाणी 20.8 डिग्री सेल्सिअस. तसेच रत्नागिरीमध्ये 20.8 डिग्री सेल्सिअस. राजापूरमध्ये 19.5 डिग्री सेल्सिअस. आणि दक्षिण गोवा, उत्तर गोवा याचबरोबर सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल, मालवण असेल, कणकवली असेल या ठिकाणी 21.5 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तर हे होतं आज दिवसभराचं. आणि
येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.